तर हाय सर्वांना, आज आपण बनवणार आहोत लाल माठची भाजी। तर यासाठी भाजीला छान निवडून घेतली आणि तिला छान चिरून घेतली आणि निवडताना जाड जाड ज्या दांड्या असतात त्या घ्यायच्या नाही, नाजूक बारीक दांड्या घ्यायच्या आणि खूप जाड अशी चिरायची नाही। त्यानंतर कढईमध्ये 1.5 पडी तेल घेतलं, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि मिरची आणि लसूणला छान बारीक करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि छान होऊ दिलं। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली लाल माठची भाजी ती टाकली। तर या भाजीमध्ये ना पाणी टाकायची गरज नसते, वाफेवरती छान होऊन जाते। त्यानंतर ह्यामध्ये थोडं मीठ घालायचं, सुरुवातीलाच घालायचं, जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण मीठ घालतो तेव्हा मिठाला पाणी सुटतं आणि मग वरून पाणी घालायची गरज नाही। त्यानंतर वाफेवरती होऊ द्यायची। तर मी 2 वेळेस छान झाकण ठेवून वाफेवर होऊ दिली। तर आपली भाजी तयार झालेली आहे। मग पटकन लाईक करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब